आणि आता पावसासंदर्भातल्या काही वेगवान घडामोडी बघूयात। मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळतोय। सकाळपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आणि मुसळधार पावसानं कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली। मुंबईत रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। सायन परिसरात पावसाचं पाणी साचलंय। किंग्स सर्कल गांधी मार्केट परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागतोय। वरळीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं। पाण्यातून वाट काढताना नागरिकांची कसरत झाली। मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे दादर आणि माटुंगा भागात रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलं। ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील कंचलीमध्ये पुराच्या पाण्यात कापड व्यापारी दुचाकीसह वाहून गेला। काही अंतरावरती वाहून गेलेल्या युवकानं झाडाचा आधार घेत जीव वाचवला। नंतर स्थानिकांनी दोरीच्या साहाय्यानं त्याला पाण्याबाहेर काढलं। पैठण तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली। 10 मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तर अनेक गावांचा संपर्कही तुटला होता। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला। या पुरामुळे नदीकाठची शेती अक्षरशः वाहून गेली आहे। सोयाबीनचा कापूस पीक भुईसपाट झालं, त्यामुळे सरकारनं मदत जाहीर करावी अशी आशा व्यक्त केली जाते। गेल्या 5 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं लोणावळ्यात जोरदार हजेरी लावली। आता पावसानं परतीचा मार्ग धरला अशी चर्चा रंगू लागलेली असताना पावसानं लावलेली हजेरी ही पुन्हा नागरिकांची चिंता वाढवणारी ठरली। मावळ तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि मावळला पाणीपुरवठा करणारं पवना धरण 100% भरलंय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रातनं मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यामुळे जलविद्युत केंद्राद्वारे 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळतोय। पावसात पुन्हा एकदा भात पीक आणि पालेभाज्या शेतीला नुकसान पोहोचण्याची भीती शेतकऱ्यांना आहे। धाराशिव जिल्ह्यातील सतत पडणाऱ्या पावसानं शेती पिकांचं 100% नुकसान झालंय, त्यामुळे राज्य सरकारनं सरसकट मदत करावी अशी मागणी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली। राज्याला आज मुसळधार ते अतिवृष्टी सदृश पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलाय। कोकणात 200 तर मध्य महाराष्ट्रात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिलाय। नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास अखेर राजस्थानमधनं सुरू झाल्याचं भारतीय हवामान विभागानं रविवारी जाहीर केलं। पश्चिम राजस्थानच्या काही भागातनं मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे। महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस माघारी फिरेल अशी शक्यता आहे। काही दिवसांपासून मराठवाड्यातील जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे प्रकल्पांमधील पाण्याची पातळी वाढली आहे। ही पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे। परिणामी शेतशिवारात पाणी साचून गावांनाही धोका निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर नदी आणि नाल्याकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अंधेरी सबवे परिसरात पाणी साचल्यामुळे काही काळ वाहतुकीसाठी तो बंद करण्यात आला होता। पाणी ओसरल्यानंतर अंधेरी सबवेमधली वाहतूक आता पूर्ववत झाली आहे। ही वाहतूक गोखले ब्रिज मार्गाने वळवण्यात आली आहे, तर मध्य रेल्वेवर सायन इथे देखील पाणी साचलंय। किंग सर्कल गांधी मार्केट आणि परेल परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागतोय। तर मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेला बसलाय। मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक मुसळधार पावसामुळे विस्कळीत झाली आहे। ही दृश्य सकाळी 8 वाजताची आपण मुंबईतल्या अनेक भागातली बघतोय। परेल परिसरात प्रामुख्यानं साचलेलं पाणी आपण डावीकडे बघतोय, तर सकाळी 8:30 वाजताची ही दृश्य वरळी परिसरातली आहेत। मुसळधार पावसाचे परिणाम जिकडे तिकडे दिसत आहेत। रात्रभर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसल्यानंतर सकाळी ठिकठिकाणी पाणीच पाणी दिसलंय, त्यामुळे शाळेत, महाविद्यालयात आणि तसंच ऑफिसेसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची आज सकाळी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तारांबळ उडाली। सायन, माटुंगा, किंग सर्कल या भागामध्ये रस्त्यावरती पाणी साचलंय, त्यामुळे वाहनं हातात घेऊन जाण्याची वेळ या वाहनधारकांवरती आली आहे आणि काही वाहनं हेडलाईट ऑन करून याच साचलेल्या पाण्यातनं वाट काढताना बघतायत। तर मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेला बसलाय। मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झाली आहे। ट्रॅकवरती पाणी साचलेलं दिसतंय। मध्य आणि हार्बर
मार्गावरची लोकल सेवा ही 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे नोकरदारांना याचा मोठा फटका बसलाय। मध्य आणि हार्बर मार्गावरती लोकल वेळेवरती येत नसल्यामुळे स्टेशनवरती प्रवाशांचा खोळंबा झालाय। तर मुंबईतल्या उपनगरात सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे वांद्रे पूर्वेकडील बेहराम नगर भागात पाणी साचलंय। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत असला तरी पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरती मात्र त्याचा परिणाम झालेला नाही। पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत आहे, ही एक चांगली गोष्ट म्हणू शकतो। मात्र तिकडे मध्य आणि हार्बरची वाहतूक मात्र विस्कळीत झाली आहे। मुंबईच्या उपनगरात देखील तुफान पाऊस झालाय। वांद्रे पूर्व परिसरात बेहरामपाडा इथे पाणी साचलंय। दुसरीकडे पश्चिम रेल्वेची वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे। याच पावसासंदर्भातले अपडेट आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडनं। प्रणाली, सध्याची काय स्थिती, कुठल्या मार्गाने जाऊ नये, कुठे पाणी साचलेलं आहे, काय माहिती द्याल मुंबईकरांना? खरं तर मध्य रेल्वे एक 20 ते 25 मिनिटं उशिराने धावती आहे। त्या व्यतिरिक्त पश्चिम रेल्वे अजून सुरळीत आहे, त्यामुळे पश्चिम रेल्वेची तशी काही अडचण नाही, परंतु ती सुद्धा धीम्या गतीने चाललेली आहे। मोनो ट्रेन जी आहे ती आज पुन्हा एकदा बंद पडलेली होती। काल रात्रीपासून जो मुसळधार पाऊस पडत होता त्यावेळेला अनेक जण असा विचार करतात की लोकल ट्रॅकवर पाणी साचलेलं असेल, विशेषतः हार्बर लाईनचे जे लोक आहेत किंवा सायन, माटुंगा या परिसरामध्ये, वडाळा या परिसरात राहणारे जे नागरिक आहेत ते बऱ्याच वेळेला विचार करतात की सायन, माटुंगा परिसरामध्ये पाणी साचतं ट्रॅकवर आणि त्यामुळे लोकल बंद पडते। त्यामुळे अनेक वेळेला लोक मोनोचा आधार घेतात, पण तीच मोनो सलग दुसऱ्यांदा जास्त पाऊस ज्यावेळेला आहे त्यावेळेला बंद पडलेली होती। गेल्या वेळेला ओव्हरलोडिंगचं कारण देण्यात आलेलं होतं, परंतु आज केवळ 17 प्रवासी या मोनोमधून प्रवास करत असताना ती बंद पडलेली होती। या 17 प्रवाशांना फायर ब्रिगेडच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं। सकाळी 6:40 ही घटना होती। 6:50 या सगळ्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं असं फायर ब्रिगेडच्या वतीनं सांगण्यात येत आहे। असं असलं तरी आत्ता काही मिनिटांपूर्वी ही मोनो दुरुस्त करून, कारण तिला काही टोईंगची गरज पडली नाही, तंत्रज्ञ आले, त्यांनी ती मोनो रेल दुरुस्त केली आणि त्यानंतर तीच मोनो रेल वडाळा स्थानकामध्ये गेली। आत्तापर्यंत मोनो रेल 7 रस्ता ते GTB स्थानक इथपर्यंत चालत होत्या। आत्ता एक पहिली मोनो या ठिकाणी आपण जर बघितलं तर ती वडाळा स्थानकापर्यंत गेली। एकूण जर बघितलं तर मुंबईमध्ये आज सलग मुसळधार पाऊस जो आहे तो पडतो आहे आणि त्याचा परिणाम असा आहे की मुंबईमधला हा जो पाऊस आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। विशेषतः अंधेरी सबवे जो आहे तो सकाळपासून बंद होता। त्यानंतर हिंदमाता परिसरामध्ये, परेल भोईवाडा परिसरामध्ये, वरळी नाक्याला सुद्धा पाणी साचल्याची माहिती मिळते आहे। लोअर परळ स्थानकाकडे जाणारा, कारण आता प्रभादेवीचा पूल बंद झालेला आहे त्यामुळे एकतर तुम्हाला करी रोडच्या पुलाचा आधार घ्यावा लागतो किंवा टिळक ब्रिजचा दादरच्या। तर या दोन्ही पैकी जो करी रोडकडे जाणारा रस्ता आहे लोअर परळ करून, तिथे सुद्धा जवळपास 100 फूट लांबीच्या रस्त्यावर चांगलं गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे तिथून दुचाकी वाहनं जात असताना विशेषतः बंद पडताना दिसत होती। अजूनही ते पाणी तसंच साचलेलं आहे, त्या पाण्याचा निचरा अजून झालेला नाही आहे आणि त्यामुळं रस्ते वाहतूक सुद्धा धीम्या गतीनं चालली असं म्हणायला हरकत नाही। मध्ये खरं तर पावसाचा थोडासा जोर ओसरला होता, परंतु पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। हवामान खात्यानं सांगितलेलं होतं की मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये, विशेषतः ठाणे आणि पालघर या भागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल आणि त्यानुसार आपण पाहतो की काल रात्रीपासूनच हा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे, तो अजूनही मुसळधार पडतच असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। खरं तर आज सोमवार आहे आणि त्यामुळं सोमवारच्या वेळेला नागरिक मोठ्या संख्येनं बाहेर जात असतात आणि विशेषतः कामावर येत असतात आणि त्यावेळेला आपण पाहतोय की या ठिकाणी अशा पद्धतीनं पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक असेल, एलिव्हेटेड मार्गाने जायचा विचार केला तर मोनोसुद्धा बंद पडलेली होती आणि लोकलचा विचार करायचा झाला तर आपण बघितलं तर त्यासुद्धा धीम्या गतीनं चालू आहेत। प्रणाली, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। तर नवी मुंबईत सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय। या पावसामुळे उल्वे ब्रिज खाली पाणी साचलंय। ब्रिज खाली पाणी साचल्यामुळे वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे आणि कामावर निघालेल्या नोकरदारांना या पावसाचा फटका बसलाय। काही वाहनं या साचलेल्या पाण्यामध्ये बंद पडली।
ठाणे जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आनंदनगरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरती ही वाहतूक कोंडी झाली असून चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी या वाहतूक कोंडीचा सामना करत वाट काढावी लागते. ठाण्याच्या वेशीवर झालेली वाहतूक कोंडी त्याची ही दृश्य आपण बघतोय. मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालंय. आनंदनगरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरची ही वाहतूक कोंडी आहे.